धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तव अनाथ दीन, प्रार्थितो करुणा वचन, दयाळुआ कृपा घन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्याती पावन, ऐकोत श्रोते भाविक जन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे. लक्ष्मीरुवाच, देव देव ऋषिकेश, भक्तानाम भयप्रद, श्रीणां केनोपचारेण, तुष्टोऽसि त्वं जनार्दन. लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्त प्रतिपाळ अघहरणा, परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी काय करावे, कवन व्रत आचरावे, केवी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. श्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करुण, वदावे जाण स्वामिया. दुःशिलोर्दुभगो वृद्धो, जडो रोगयुतो पिवा, पतिश्रीभिर्नहातव्यो, लोकेप्सुभिरपातकी. मलिनता प्राप्त झाली आदेही, स्पर्श न करती कोणीही, जयाच्या कुशी जन्मे देही, ते तव पायी न स्पर्शती. देव ब्राह्मण आणि अग्नी हे साक्षी ठेवून पितारपी दानी, दान घेतले तोची भ्रतार धनी, परी देहा लागुनी स्पर्शेना. ऐसे ऐकून या उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर, शृणु सुंदर्ये सोपस्कार, ऐके उत्तर प्रश्नाचे. श्री नारायण उवाच, नारीणां परमो धर्मो, भर्तु सेवा समो नहि, पती शुश्रूषणा देवा, गतास्वर्वीत कल्मषः. सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रिया ते दैवत भ्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवत आन, केले साधन जन्मवरी. जन्मवर साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजिले, ते तितुकेही वाया गेले, जे नाचरले पती आज्ञे पै. जे पती वचना ते न मानी, वंचनार्थ करी पती लागोनी, अनृत सदात असत्य वचनी, तरी निदानी तु सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्या हो घडती स्त्रियासी, काही सायासी किंवा नयासी, तरी सुटका येसी असेना. मनोनी सर्वी सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवता पुला भ्रतार, हात व वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिव्रते लागून, पती वाचून इतर सर्व शीन, नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपा मुद्रा पतिव्रता धन्य, जियेचे नाम घेता पूर्ण, होय क्षाळन महापापा. ऐसिया धर्मे तेची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता, तयांची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदून. भ्रतारे मागता उदक, येरी कूप दावितसे देख, म्हणे पात्र घेऊन याना सम्यक, नाही उदक गृहा माझी. तत्रापि उदकासलिया कोडे, पात्र आणून आपटी तया पुढे, क्षुधानळे पीडिता निवाडे, करी बडबड वाऊगी. भलतेची करुणी निमित्य, सक्रोधे अन्न पचवित, खारटाळणे म्हणता तेथ, म्हणे करावे हस्ते आपुलिया. जन्म गेला नाव ठेविता, रसनेची चवी का, सया पाहिजे आता, कैसी या प्रकारे की जे क्षुधा शांतता, असे अवगत स्वभाव हा.
ऐसिया स्त्रिया ते तत्वता, त्या म्हणून येती पतिव्रता. ऐसी ऐसी संसार करिता, जन्म वृथा प्राणियासी. तरी पतिव्रता धर्मरीती, इतिहास वदे रमापती. तेची वदो श्रोतिया प्रती, अनुपम्य स्थिती आगळी. तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ. तेथील विप्र एक परम सुशील, नाम जान धर्म शर्मा. स्नान संध्याशील सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र. कोटी नसे पुत्र अनुमात्र, सत्पात्र तयाची. नामे जाना ते सुशिळा, पतिव्रता परम मंगळा. उभयता क्रमित काळा, असे निर्मळा हृदयाची. वयसा उभयताची समान, साठीची झाली से गणना. तव धर्म शर्मा बोले ते लागून, ऐक वचन भामिनीये. वसंत ऋतू उष्ण मास, गंगेस चलावे स्नानास. एरी अवश्य म्हणून तयास, निघती झाली तात्काळी. पाहोनी गंगोदक निर्मळ, दुजे कोणी नसेची अढळ. जरी रिघोनिया ते वेळे, स्नान करीता तडी. परिबुद्धी कर्मानुसार, हृदयी उदेला कामविकार. विप्र झाला कामातुर, बोले उत्तर स्त्रियेते. म्हणे नग्न जलक्रीडा करावी, रती सुखाते विश्रांती द्यावी. ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे. तव येरी वद तसे उत्तरा, म्हणे हे केवते उदेले अंतरा. माध्यान्न पातला भास्करा, वरी गंगा तीर हे पवित्र. त्याही वयनसे आपुले, हे तो केवी मनी उद्भवले. मज तो वचन मोडिता नये वहिले, बोल लागेल पतिव्रतेसी. तरी स्वगृही चला निधी, मग सारावी हे विधी. येरू म्हणे हे तो न घडे कधी, नाही अवधी कामाते. ऐसे येते वदोन, जळ क्रीडा करीती झाली नग्न. द्रवो लागले रेत पूर्ण, हृदय मदन धुसधुसी. मग सारिते झाले रती, शांत केले ते वेळी सती. मग ते पतिव्रता सती, वचन न मोडी भ्रताराचे. परी चमत्कार झाला अद्भुत, पोटी धरिती झाली गर्भाते. 9 मास भरताची तये ते झाली प्रसूत कामिनी. आश्चर्य करीती सकळ जन, म्हणती पहा नवल कोण. वृद्धापकाळी पुत्र निधान, देखे कामिनी आदरेसी. कोणी निंदिती कोणी स्तविती, तव 2 पुत्र झाले तिज प्रती. शारदा आणि शांती म्हणती, नामे उभयता ते साजरी. पुत्र उभयता दोघे जण, दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण. 5 वर्षे झाल्या पूर्ण, पुढे कथन अवधारा. गंगा जळी जळ क्रीडा केली, ते नग्न आणि रती संपादिली. त्याची पापे फळाली तात्काळी, तनु भाजली उभयतांची. उभयता विप्र कुमारा ते, सदा सर्व काळात तप्तता देहाते. चैन पडे ना तया ते, न सुचे अन्न उदक काही. लाहे लाहे संतप्त गात्र, उपाय करीती नाना प्रकार. मोह धरून माता पितर, करिता उपचार त्रासले. नाना परी उपाय केले, परी व्यथाधिक प्रबळे. कुमार चरफडती बाळे, दीनवदने करोनिया. शोक करीती माता पिता, केवते उदेले हे अनंता. वृद्धापकाळी पुत्राची वार्ता, देखिली सत्ता तुझिया. तेथे ही दशा उद्भवली, बाळ कष्टी न देखती आकाली. महादेवाधिदेवा चंद्रमौळी, वेळ आली मृत्याची. ऐसा नाना परिविलाप, करीती उभयता माय बाप. मग तया ते लाविती लेप, शीतळता चंदनाची. उत्तम चंदन आणुनी, मर्दन करीती पुत्रा लागुनी. परी शीतळता नव्हेची नयनी, यथाभूत बाळक ते. वार्ता फाकली नगरात, जनसमुदाय निरखू येत. जे जे उपचार सांगत, ते ते करीती माता पिता. परी काही केल्या नव्हे बरे, अधिकच चरफडती कुमारे. वृत्तांत ऐकता नृपवरे, तोही येत धावोनिया. नृप धार्मिक पाही, देखून आश्चर्य करीती हृदयी. म्हणे माझ्या राष्ट्रीय ऐसा नाही, धन्वंतरी आगळा.
मग राये शोध केला बहुत, कोणी धन्वंतरी न मिळे तेथ. नाही पंचाक्षरी महंत, उपावन चालत कवनाचा. तव एका पूर्ववर्तले, गालव ऋषी येता देखिले. राये निजासनी बैसविले, पूजन केले यथाविधी. मग ऋषी ते साध्यंत समाचार, कथिता झाला साचार. म्हणेन चालेची उपचार, विप्रकुमार कष्टताती. ते तव न देखवे माझेनी, उपाव केला बहुत जनी. परी शांत नव्हे जाचेनी, कष्ट ती दोन्ही माता पितरे. ऐसे नृपाचे वाक्य ऐकुनी, बोलता झाला गालव मुनी. म्हणे ऐक नृपचक्र चुडामणी, उपाया लागुनी सांगतो. असेल जरी कोणी पतिव्रता, तिचिया हस्ते उदक सिंचिता. तरी आज्वरा ते होय शांतता, सौख्य वार्ता बाळका ते. ऐसे ऐकतानी उत्तरा, राये नगरी पिटिला डांगोरा. जी असेल पतिव्रता सुंदरा, या त्वरा या ठाई. नगरी प्रगट झाली मात, परी कोणी न बोले पतिव्रता. सत्य राजभारे सहित ग्रामवासी न येत, किशोर उदक स्पर्शावया. तव नृपचा काटला अंतरी, म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी. न देखोची माझ्या नगरी, केवता पुढारी परिणाम. परी समग्रांची पापवार्ता, ग्रामवासी राजकांता. आहा हे केवते अनंता, हो पाहे घाता बाळकासी. आणि सत्वही गेले नगरीचे, हसणे जाहले सकळिकांचे. ते तव लांछन जाहले जन्माचे, बोलता वाचे न बोलवे. ऐसी चिंता करिता नृपनाथ, तव आश्चर्य वर्तले अद्भुत. एक निषादी त्या समयात, आले तेथे अवचिता. जातीची ते भिल्लिनी, मस्तकी काष्ट भारा घेऊनी. जात असे आपुले मार्गाने, तव देखिले नयनी अपूर्व. ग्रामवासी जनांचा मेळा, अवलोकितसे अबळा. मग मस्तकीचा भारा पटिला, आले तेथे जनसमुदाय. वार्ता ऐकता कारणोकरणी, जे पतिव्रते माझी शिरोमणी. असल्या भेटावे नृपाला गुणी, जीवावया लागी बाळका. ऐकत ऐसिया वचनाते, येरी पतिव्रता धर्माते. ते ठाऊके नसे चितिये ते, कैसा आचार तोही न कळे. परी तेचा नेमासे एक, पतिवचमी नसे वंचक. सदा सर्व काळ देख, पती अवज्ञा नसेची. स्वप्नी नेने परद्वारा ते, भाषण ही करू शके कवनाते. ऐसे असता ती तेथे, राजा जवळके पातली. म्हणे कवन संकट तुम्हा, ते निवेदी नृपसत्तमा. राये निवेदिले सर्व ही कर्मा, तव बोले भामा निषदाची. म्हणे उदकान लवलाही, मी तव पतिव्रता धर्म नेने काही. परी करता सर्व शेषशायी, पाहे नवाई नृपवरा. उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी. पती अवज्ञा जन्मवरी, केली नसे जानपा. नेने परपुरुषाची वार्ता, हे तव ठाऊक असे जगन्नाथा. ऐसे वदोनिया तत्वता, उदक शिंपी बाळा ते. तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत. बाळ खडबडून उठत, चरण वंदित निषादीचे. ऐसा चमत्कार पाहून, जय जयकार करीती सर्वजन. मग राये वस्त्रालंकारे करून, निषादीला लागून गौरविले. वरी एक ग्राम तत्वता, देता झाला नृपनाथा. ऐसी निषादी पतिव्रता, देखून समजता आश्चर्य. ऐसे पतिव्रतेचे कथन, लक्ष्मी ते वदे नारायण. तेची तुम्हा कथिले संपूर्ण, आचरा सर्वज्ञ सर्वते. म्हणून सकळ धर्मा माझी धर्म, श्रीयेते भ्रतार सेवेचा नेम. तयाच्या वचनी प्रेम, धरो निवर्ते सर्वदा. मग ती येते करणे न लगियान, काही एक जप तप साधन. आपुला भ्रतार तोची नारायण, पावे मोक्ष सदन ते पै. या लागी सकळ जनी, वर्तावे भावार्थ धरुणी. मग तया ते उपेक्षिना कोणी,
यम पाय धुनी माथावंदी स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित अष्टविंशतितमो अध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय सब संतन की जय।